बातमी साम टीव्हीच्या सकारात्मक इम्पॅक्टची। नाफेड आणि वखार महामंडळाच्या जाचकटींमुळे कांदा खरेदी रखडली होती। या कांदा खरेदीवर साम टीव्हीनं काल सविस्तर वृत्त प्रसारित केलं। या बातमीची थेट दखल घेत नाफेडनं अखेर आपल्या अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत। या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर कांदा उत्पादकांनी साम टीव्हीचे जाहीर आभार मानलेत। नाफेड फक्त चांगला शेलका माल जो आहे तोच माल उचलतो आणि बाकीचा 2 नंबर 3 नंबर माल आहेत शेवटी तो व्यापाऱ्यांनाच घ्यावा लागतो। पण मध्ये शेतकऱ्यांना घरी ठेवणे त्याचा उपयोग नाही, तो काही भाव जरी गेला तर ते शेतकऱ्यांना देणं बाकी। आजच मार्केट बघितलं, काही 200 रुपये गेला, काही 300 रुपये गेला, काही 700, काही 1600 1700 रुपये गेला। नाफेडच्या ज्याचं काठी तुम्ही म्हणतात रद्द केलेले आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो तोटा होत होता इतक्या दिवस तो तोटा भरून निघण्यासाठी शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागेल अशी आशा वाटते। साम टीव्हीचे आभार मानले पाहिजे का जेणेकरून साम टीव्हीने काल जी बातमी लावली नाफेडच्या आणि महामंडळाच्या बाबतीत त्या बातमीचा नाफेडने त्यांनी इम्पॅक्ट घेतला आणि ती बातमी आहे ती बातमीचा इम्पॅक्ट घेतल्यामुळे जे 40-55% जो माल होता MM तो मालाच्या ऐवजी शासनाने नाफेडने आणि त्यांनी तो 30 MM पासून तर 35 MM पर्यंत खरेदी करायला लावला।